भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांचा अत्यंत जुलमी छळ सहन करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मोरया बोटीतून मारलेल्या त्या ऐतिहासिक घडीला आज 106 वर्ष पूर्ण झाली। यावरचा हा खास रिपोर्ट पाहूयात। भारतीय क्रांतिकारकांचे कुलपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आयुष्य म्हणजे धगधगतं अग्निकुंडच। भारतीय स्वातंत्र्याच्या एकमेव लक्ष्यासाठी सावरकर अनेक अग्निदिव्यातून गेले आणि तावून सुलाखून बाहेर पडले। त्यातलंच एक दिव्य होतं 8 जुलै 1910 रोजी मार्सेलिस बंदरात मोरया आगबोटीच्या शौचकूपातील पोर्टहोल मधून मारलेली आणि जगप्रसिद्ध झालेली उडी। आज या घटनेला 106 वर्ष पूर्ण होत आहेत। मात्र सावरकरांचं ते धाडस आणि त्या काळची परिस्थिती लक्षात घेतली तर आजही कुणाच्याही अंगावर रोमांच फुलतील। जॅक्सन हत्येप्रकरणी सावरकर ब्रिटिश पोलिसांना खुपत होते, त्यामुळे या प्रकरणात सावरकरांना गोवण्यात येऊन त्यांना लंडनचे पोलीस अटक करतील म्हणून त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सावरकरांनी पॅरिसला जावं असं ठरवलं। सावरकर पॅरिसला गेले, पण मनानं ते अत्यंत अस्वस्थ होते। शेवटी आपल्या सहकाऱ्यांच्या आर्जवी विरोधाला न जुमानता त्यांनी लंडन गाठलंच। तिथं त्यांना अटक झाली। सावरकरांना भारतातल्या अभियोगात गुंतवण्याचा सरकारचा निर्णय होता। त्याप्रमाणे सावरकरांना भारतात पाठवण्यासाठी मोरया या आगबोटीची व्यवस्था करण्यात आली। 1 जुलै 1910 रोजी सावरकरांना कडक बंदोबस्तात लंडनहून भारतात घेऊन जाणाऱ्या मोरया या आगबोटीचा ऐतिहासिक प्रवास सुरू झाला। सोबत मोठा पोलीस बंदोबस्त होता। रविवार 7 जुलै 1910 या दिवशी मोरया आगबोटीनं मार्सेलिस बंदरात नांगर टाकला। सावरकरांच्या मनात आगबोटीवरून कसं निसटता येईल याचे विचार घोळत होते। निसटण्यात यश मिळालं तर इंग्लंडचा कैदी फ्रान्सच्या भूमीवर गेल्यास दोन राष्ट्रांच्या दरम्यान राजनैतिक संबंधांच्या संदर्भात पेच निर्माण होईल आणि आपली सुटका होईल असा विचार होता। अखेर 8 जुलै 1910 ची पहाट उगवली। सावरकर बोटीवरच्या शौचकूपात शिरले आणि शौचकूपाच्या वरच्या बाजूस असलेल्या पोर्टहोल मधून समुद्रामध्ये त्यांनी उडी घेतली। तीच ऐतिहासिक उडी। बोटीवरच्या पोलिसांना कळताच हलकल्लोळ उडाला। त्यांनी सावरकरांवर गोळीबार सुरू केला। मात्र बोटीपासून मार्सेलिस बंदरापर्यंतचं जीवघेणं अंतर पार करत सावरकर बंदराच्या धक्क्यापर्यंत पोहोचले। तिथं त्यांना एक फ्रेंच शिपाई दिसला। त्याला ते म्हणाले की मला तू मॅजिस्ट्रेटकडे घेऊन चल, पण भाषेच्या अडचणीमुळे शिपायाला काही समजलंच नाही। तेवढ्यात बोटीवरचे पहारेकरी तिथे पोहोचले आणि सावरकर पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या ताब्यात गेले। 8 जुलै 1910 या दिवशीचा सावरकरांचा हा निसटण्याचा प्रयत्न संपूर्ण त्रिखंडात गाजला। सावरकर ब्रिटिशांपासून सुटका करून घेण्यात जरी अपयशी ठरले तरी भारतीय स्वातंत्र्याची तळमळ जगासमोर मांडण्यात सावरकर यशस्वी झाले। सावरकर क्रांतिकारकांचे कंठमणी झाले। हर्षना रोटकर, जय महाराष्ट्र, मुंबई।